तुम्हा सर्वांना माझा दंडवत प्रणाम। मी शुभांगी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनल शुभांगी समाधानमध्ये। तर आज आहे लक्ष्मीपूजन आणि तुम्हा सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा। जर हा मी तुम्हाला तार दाखवते तो पंचधातूचा तार आहे आणि तो उंबरठ्यामध्ये टाकण्यासाठी मी आणलेला आहे। आणि आज आम्ही उंबरठा लावलेला आहे कारण बऱ्याच दिवसांनी लावला नव्हता, कारण आम्ही कुठली पूजाही केली नव्हती घराची आणि बऱ्याच दिवसापासून नव्हतो, त्यामुळे मग लावला नव्हता। पण आता तो नानांनी गावाकडून बनवून आणला, कारण आम्ही इथे विचारलं होतं भरपूर ठिकाणी, तर खूप महाग म्हणत होते आणि ते वेगळंच लाकूड पण म्हणत होते। त्यामुळे गेल्या वेळेस दसऱ्यामध्ये नानां ते आले होते, तर ते म्हटले की मी माप घेऊन जातो आणि घरून बनवून आणतो, कारण गावाकडे लाकूड होतं ते सागाच्या लाकडाचा बनवलेला आहे। त्यांनी खूप छान बनवून आणला, तर त्यामध्ये पंचधातूचा तार टाकण्यासाठी तो मी विकत आणलेला आहे आणि तो तार पण अगदी बरोबर मिळालेला आहे, लहान मोठा काही झालेला नाही आहे, त्यामुळे खूप छान दिसतोय आणि उंबरठा पण खूप सुंदर दिसतोय। त्यानंतर मी सकाळी सकाळी इकडे आवरून मस्त रांगोळी काढायला घेतलेली। रांगोळी काढणे हे माझं खूप फेवरेट काम आहे, पण त्याच्यासाठी मला बराच वेळ लागतो, त्यामुळे म्हटलं सकाळ सकाळीच आपण रांगोळी काढून घेऊया। आणि नाना आईन ते बसले होते, ते नाश्ता वगैरे करत होते आणि मला तर असं झालेलं आहे, मला भूक पण लागत नाही तहान पण लागत नाही। अशा आवडत्या गोष्टी करायला गेलं ना की कुठे वेळ निघून जातो कळतच नाही। मला आई सारखं सारखं म्हणत होत्या तू काहीतरी खा, तू काहीतरी खा, पण मग म्हटलं असो मी सगळं आवरून घेते व्यवस्थित आणि त्यानंतर मग नाश्ता करते। तर तुम्ही हा उंबरठा बघू शकतात किती छान बनवून आणलेला आहे। मला वाटलं नव्हतं एवढा छान बनवून देतील आणि नाना ते अक्षरशः धाग्याने माप घेऊन गेलेले होते की टेप वगैरे काही नव्हता, म्हणजे भेटत नव्हता, आहेत घरात 2-2 आहेत, पण तेव्हा ऐन वेळेस नाही सापडले, तर जाता जाता ते फक्त माप घेऊन गेले। आणि आमच्या घरी जे लाकूड पडलेलं होतं सागाचं, तर ते हा सागाचा लाकडाचा बनवून आणलेला आहे त्यांनी उंबरठा आणि त्याला वार्निश वगैरे दिलेलं आहे, त्यामुळे छान चमकत होता। तर म्हटलं असं म्हणतात की अमावस्येच्या दिवशी किंवा काही शुभ दिवस असेल तेव्हा आपण हळदीचं लेपन केलं पाहिजे असं, तर मग म्हटलं आजच आपण उंबरठा बसवला आहे तर हळदीचं लेपन करून आपण मस्त पूजा वगैरे करून घेऊया। तर मी त्याच्यात अष्टगंध वगैरे टाकलेला आहे, हळद आहे आणि अत्तर वगैरे पण टाकलेलं आहे मी की सेंट यावा म्हणून। तर अशा प्रकारे मी सगळी उंबरठ्याची पूजा वगैरे करून घेते। म्हटलं आजच्या शुभमुहूर्तावर आपण उंबरठा बसवलेला आहे, तर पूजा वगैरे व्यवस्थित करून घेऊया। तर सकाळी पण मी पूजा करून घेते आणि सायंकाळी पण मी पूजा करून घेणार आहे। आणि काल मी फुल मार्केटमधून हे गजरे आणलेले होते मोगऱ्याचे, खूप महाग होते आणि पाहिजे तशी क्वालिटी पण नव्हती, कारण फुलं असे सुकलेल्यासारखे वाटत होते। पण पूर्ण मार्केटमध्ये 2-3च ठिकाणी होते आणि खूप महाग होते, पण म्हटलं असो आज आपल्याला आणायचेच आहेत, त्यामुळे हे काल घेऊन आलेत। एवढे फ्रेश नाही आहे पाहिजे तसे, पण म्हटलं ठीक आहे। आणि मी जे गजरे आणलेले होते काल, त्यांच्या मस्त अशा छोट्या छोट्या माळा बनवून घेतल्या, कारण अशा माळा मला खूप आवडतात आणि त्या खूप सुंदर पण दिसतात आणि खूप छान वाटत होतं मस्त ते बनवायला वगैरे। आणि छोट्या छोट्याशा अशा इटूपिटू माळा होत्या त्या,
तर एका गजऱ्याचे 2 कट केले होते मधून आणि ते बांधून मग अशी छोटीशी माळा होत होती. तर सगळ्या देवांना ते पुरवायचे होते. त्यामुळे मी अशा छोट्या-छोट्या माळा बनवून घेतल्या. तुम्ही बघू शकता ते देवाला किती छान दिसतायत आणि किती मस्त वाटतंय प्रसन्न असं. इथे मी छान पूजा मांडायला घेतलेली आहे. इथे छोटासा माझ्याकडे जो चौरंग आहे कळस ठेवायचा तो ठेवलेला आहे आणि चौरंग घेतलेला आहे. चौरंगावर मी छान असं हे वेल्वेटचं रेड कलरचं कापड टाकलेलं आहे. खूप छान आहे ते पण. तसेच कापड मी भरपूर सारे देवांसाठी आणलेले आहेत आणि तसेच मला अजून सगळ्या कलरमध्ये घ्यायचे आहेत. खूप छान दिसतात, मस्त देवही त्यात उठून दिसतात आणि खूप मस्त वाटतं. कळशाला हळदी कुंकू करून घेतलेलं आहे आणि कळसमध्ये सुपारी, नाणं, हळदी कुंकू हे टाकलेलं आहे आणि असे हे विड्याचे पानं आणलेले होते. गजरा लावलेला आहे कळसला, खूप छान दिसतंय आणि हळूहळू मी सगळी पूजा व्यवस्थित करायला घेतली. कळसाची पण पूजा वगैरे करून घेते आणि आपण कुठलीही पूजा करतो तर महानुभाव पंथ असणार तर सर्वात आधी पूजेला आपण विशेषच ठेवतो. विशेष ठेवल्यानंतरच कुठल्याही पूजेची सुरुवात करतो. तर आपण आपले विशेषच पूजणार आहोत या दिवशी. तर त्यामुळे मी व्यवस्थित स्नान ओटी वगैरे करून घेतलेली होती आणि पूजेला सुरुवात करायच्या अगोदर धान्य वगैरे पूजायच्या आधी मी इथे छान असे विशेष ठेवलेले होते आणि त्यानंतर मग सगळ्या गोष्टी ज्या आपण घरातलं धान्य असेल, पैसे असतील, काही सोन्या चांदीच्या वस्तू असतील तर त्या आपल्या सगळ्या गोष्टी पुजून घ्यायच्या आहेत. म्हणजे त्यांना हळदी कुंकू वगैरे करून घ्यायचं आहेत आणि असं म्हणतात मम्मी ते की ह्या दिवशी धने, लाह्या, बत्तीसे ह्या गोष्टी पण. आणि आपल्या घरामध्ये ज्या जुन्या वस्तू आहेत ज्यामध्ये असं म्हटलं जातं की लक्ष्मीचा वास असतो, त्या गोष्टी घरात असल्या पाहिजे. तर अशा काही गोष्टी ज्या आहेत माझ्याकडे त्या पण मी ह्या पूजेमध्ये पुजून घेत आहे. जसं की माझ्याकडे एक छोटं सूप आहे, त्यानंतर एक छोटीशी अशी झाडणी आहे, त्याला झाडू पण म्हणतात, केरसुणी पण म्हणतात आणि खानदेशी भाषेत झाडणी पण म्हणतात. तर ती अशी छोटीशी आणली, क्यूट, मला खूपच आवडली होती. त्यानंतर देवांची गाठी जी आहे ती पण मी ठेवलेली आहे. त्यानंतर भगवद्गीता जी आहे ते पण ठेवलेलं आहे. माझ्याकडे छोटासा चूल होता, खापर होतं, परत छोटे छोटेशा अशा छान छान सगळ्या गोष्टी होत्या त्या मी ठेवलेल्या आहेत आणि त्यानंतर मी इथे पावले काढून घेत होती. हातानेच पाऊल काढते मी, रांगोळीने नाही काढत, कारण हे खूप सुंदर दिसतात आणि खूप छान पण वाटतात, रिअल वाटतात आणि त्यामुळे मग मी हातानेच काढून घेत होती.
गाडीची पूजा करायची बाकी होती आणि मग आई म्हटलं की मी थोडंसं स्वयंपाकाचं करते, तोपर्यंत तू खाली जा आणि गाडीची वगैरे पूजा करून घे. इथे मी गाडीची वगैरे पूजा केली आणि खाली माझ्या सगळ्या फ्रेंड्स वगैरे आलेल्या होत्या, तर त्यांनी मला तिकडे बोलवलं आणि आम्ही तिकडे गेलो. तर बराच वेळ आमचा तिथेच गेला. ते मला जाऊच देत नव्हते वरती, म्हणे चला आपण फोटो काढूच वगैरे असं, आणि फटाके पण लावत होते भरपूर जण. तर मग जरा वेळ नाना ते पण होते, मग मी तिथेच थांबले आणि एवढी मज्जा येत होती, खूप भारी वाटत होतं. असं सगळेजण एवढे फटाके फोडत होते, फुल एन्जॉय करत होते. माझा गजरा सारखा सारखा पडत होता. त्या दीदीला म्हटलं जाऊ द्या, तरी त्यांनी मला लावून दिला. आणि तुम्ही इथे बघू शकतात किती छान सगळेजण जमलेले आहेत. म्हणजे सगळे नाही आहेत, क्वचितच आहेत, पण खूप छान वाटते. छोटे छोटे मुलं सगळे फटाके फोडत आहेत, खूप मज्जा येते. व्हिडिओ काढा. चला लावा. आणि त्यानंतर मी वरती आले, घरातले सगळे कामं आवरले, आमचं जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो पंचवटीवर. तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पंचवटीवर खूप छान असतं, खूप सगळेजण फटाके वगैरे फोडण्यासाठी येतात. म्हटलं चला आपण तिथे जाऊया, आपलं ते दर्शन पण होईल आणि खूप सारे फुलं पण होते. तर म्हटलं देवांना आज आपण फुलांची शेज पण लावूयात. त्यामुळे मग मी गेली आणि दादांचं खूप म्हणणं होतं, त्यांचे 7 वाजेपासूनच फोन चालू झाले होते की येत आहेत की नाही, येत आहेत की नाही. मला तर जायची इच्छा नव्हती एवढी, पण मी म्हटलं जाऊ दे, आपलं देवाचं दर्शन पण होईल. कारण घर पण उघडं सोडून जाणं किंवा बंद करणं या दिवशी म्हटलं थांबावं. पण म्हटलं ठीक आहे, चला आपण जाऊन येऊया, कारण आपलं दर्शन पण होईल आणि त्यांना फटाके वगैरे पण फोडायचे आहेत तर ते पण होईल आणि देवांना पण फुलांची शेज पण लावता येईल म्हटलं. त्यामुळे मी घरूनच बॅगेत भरून फुलं वगैरे सगळ्या पाकळ्या वगैरे घेऊन गेलेली होती. तिथे गेली, खूप छान प्रसन्न वाटत होतं. मस्त देवाचं दर्शन वगैरे घेतलं, त्यानंतर आरती वगैरे केली आणि सगळं भारी वाटत होतं. आणि इथे सगळे जे आहेत ना, अक्कांते बाबांते, तर ते सगळे ओळखीचे आहेत. ते मला म्हणत होते तू कधीपासून आली नाही, बरेच दिवस झाले, दिसली नाही, कुठे आहेत, कसे आहेत, असं विचारत असतात. त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत, कसं काय आहे, आम्ही कुठे राहतो वगैरे. तर ते तिथले जे भाऊ आहेत ते पण खूप चांगलेले आहेत आणि ते सगळ्यांना ओळखतात. अक्षरशः ते स्वातीला पण ओळखतात, दादांना पण ओळखतात. ते त्यांनाही म्हणत होते तुम्ही खूप दिवसांनी आले, खूप वेळाने आले, येत जा, असं तसं. त्यानंतर तिथे आम्ही विडा अवसर करायला घेतला, विडा अवसर वगैरे करून घेतला. त्यानंतर दंडवत वगैरे टाकून घेतले. खूप प्रसन्न वाटलं, खूप भारी वाटलं की आलो तर आजच्या एवढ्या चांगल्या दिवशी आपलं दर्शन वगैरे झालं. खूप फटाके वाजत होते, खूप भीती वाटत होती फटाक्यांची. आणि आधी सर आईंना आणि नानांना घेऊन गेले होते आणि नंतर मला घ्यायला आले. तर तिथे गेल्यावर मला कळालं की या दोघांच्याही साड्या जळाल्या थोड्या थोड्या, कारण एवढे फटाके, कुठूनही कुठलाही फटाका येत होता, कुठे थांबावं काही कळतच नव्हतं. त्या दोघांच्या जळाला. म्हटलं बाबा मी तर तिकडे येतच नाही, तुम्हीच जा तिकडे. तर ते तिथे बाजूला थांबलेले होते, तोपर्यंत मी ते शेज लावायला घेतली आणि बराच वेळ झाला होता. आज त्यांनी जरा उशिराच करत होते, म्हणजे कारण आता 11 वाजले असतील कदाचित. तर 11 वाजेला हे आम्ही असं शेज लावायला घेतलं. खूप छान वाटत होतं. ते भाऊन ते पण मदत करत होते आणि अक्कान त्या पण होत्या, त्या पण म्हटल्या खूप छान केलंस, आज घेऊन आलीस असं. म्हटलं खूप छान वाटलं, खूप छान प्रसन्न वाटतंय. त्यानंतर मग आम्ही तिकडे गेलो ना, खूप फटाके फोडले, खूप फटाके. दादा त्यांनीच आणले होते, आम्ही तर नेले पण नव्हते फटाके. तेच म्हटलेले या या, त्यांचं खूप रिक्वेस्ट होती आणि असे कान सुन्न झाले होते, एवढ्या फटाक्यांचा आवाज येत होता. तुम्ही बघू शकतात. आता पुढे मी एक छोटासा व्हिडिओ केलेला आहे, तो तुमच्यासोबत शेअर करते. खूप भारी होतं.
रिक्षा करले वाले दादा फटफटीवर जेवण नांदी देवाना बडा एक संगे निघ येवाना